नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. माझा कट्ट्यावर आपल्या सर्वांचं स्वागत. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, चित्रे फ्लेवर्ड मिल्क, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. गेल्या 15 वर्षात घडल्या नसतील इतक्या घडामोडी गेल्या 1.5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडल्यात. सत्तेच्या सारीपाटावर कल्पनेतही नसलेल्या चाली खेळल्या गेल्यात. पक्ष फुटलेत, कुटुंब विभागलीत, कोर्ट कचेऱ्या महाराष्ट्रासाठी रोजच्या झाल्यात. मात्र तरीही हा सगळा सिलसिला थांबायचं नाव घेत नाहीये. आणि यामध्ये आता नवी भर टाकली आहे ती अशोक चव्हाण या नावानं. नव्यानंच भाजपचे नेते झालेले अशोक चव्हाण आज माझा कट्ट्याचे पाहुणे आहेत. अशोक चव्हाण म्हणजे खास काँग्रेसी मानल्या जाणाऱ्या परंपरेतले नेते. वडील शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. त्यानंतर एकदा नाही तर तब्बल 2 वेळा अशोक चव्हाणांच्या गळ्यातही मुख्यमंत्री पदाची माळ पडली. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बाप-लेक मुख्यमंत्री होणारं हे एकमेव कुटुंब. आदर्श घोटाळ्याचे आरोप झाले आणि अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. जवळपास 15 वर्ष उलटून गेली आहेत, पण त्या घोटाळ्याचं भूत काही पिच्छा सोडायला तयार नाहीये. त्याच घोटाळ्याचं नाव केंद्र सरकारच्या श्वेतपत्रिकेत आलं आणि 2च दिवसात अशोक चव्हाण भाजपचा उंबरठा ओलांडून आत आले. दुसऱ्याच दिवशी राज्यसभेचे उमेदवार झाले. तिसऱ्याच दिवशी भाजपच्या अधिवेशनामधले विशेष निमंत्रित ठरले. वयाच्या 65 पर्यंत फक्त काँग्रेसचा हात धरणाऱ्या अशोक चव्हाणांनी आयुष्याच्या या टप्प्यावर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला? आयुष्यभर धर्मनिरपेक्षतेची भाषा बोलणारे अशोक चव्हाण आता हिंदुत्वाचा पुरस्कार करणार का? मोदींच्या विकासाच्या वाटेवर चालताना राहुल गांधी आणि सोनिया गांधींना सवाल करणार का? राज्यसभेच्या आखाड्यामध्ये काँग्रेसवर तुटून पडणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली ताकद दाखवताना महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला खिंडार पाडणार का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अशोक चव्हाण यांच्याकडूनच जाणून घेऊयात. सर नमस्कार. अशोकराव, एकतर सगळ्यात सुरुवातीला तुमचं अभिनंदन. राज्यसभेची निवडणूक होत नाही आहे, घोडा बाजार टळला. महाराष्ट्राचं नशीब चांगलं की तो घोडा बाजार झाला नाही आणि बिनविरोध तुमची राज्यसभेवर निवड झाली आणि ती झाल्यानंतर लगेचच आता आपण भेटतो, त्यामुळं मनपूर्वक तुमचं अभिनंदन. धन्यवाद. आता असं आहे की तुम्ही आनंदी आहात ना राज्यसभेत जाण्यामुळं? ठीक आहे ना, त्याला काही मी कुठली अट न घालता ज्यावेळेस भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला, मला वाटतं की हा फार मोठा विश्वास नेतृत्वाने भाजपच्या माझ्यावर व्यक्त केलेला असावा. आणि मी अर्थात लोकसभेमध्ये काम केलेलं आहे, ह्याच्या अगोदर 2 वेळा खासदार राहिलेलो आहे, त्यामुळे लोकसभेचा अनुभव मला आहे. राज्यातही विधिमंडळामध्ये अनेक वर्ष मी काम केलेलं आहे, त्यामुळे प्रशासन आणि विधिमंडळाचं कामकाज या सगळ्या गोष्टी मला मी जवळून अनुभवला असल्यामुळे कदाचित माझा उपयोग तिथे होईल. ऑलरेडी तुम्ही उल्लेख केला, माझं वय 65 आहे. वाटत नाही, तुम्ही वाटत नाही. त्यामुळे हाऊस ऑफ एल्डर्स ज्याला म्हणू आपण, ज्येष्ठ नागरिकांचं त्या ठिकाणी हाऊस आहे, असं असेल तर मग ती तिचं प्रॉपर चॉईस असं मला म्हणावं लागेल. तुम्ही आनंदी आहात का राज्यसभेत जाण्यामुळे? ठीक आहे ना, तसं काही ठीक आहे म्हणता तुम्ही, हो म्हणत नाहीये. हो, आनंद. आता किती वेळा लोकसभेवर गेलो, विधानसभेत आलो, आता तो विषय काही एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा काही होत असताना थोडंसं जास्त हे होतं. मी माझ्यासाठी काही नवीन नाही. या क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक निवडणुका मी लढलो, निवडूनही आलो, 1-2 वेळा पराभूतही झालो आहे. परंतु ठीक आहे, आय एम यूज टू इट. असं काही फार एक्साइटमेंट नाही आहे. एक्साइटमेंट म्हणण्यापेक्षा ठीक आहे, आता नवीन पक्षामध्ये गृहप्रवेश आहे आपण म्हणू आपण, आणि त्या गृहप्रवेश करत असताना व्यवस्थित व्हावा आणि एक चांगली सुरुवात करता यावी आयुष्याची. तशी झाली असं तुम्हाला आता? हा, एक संधी दिलेली आहे. मी सर्व सभागृहात राहिलो, म्हणजे विधानसभा केली, विधान परिषद केली, लोकसभा केली. आता राज्यसभा 4 सभागृह जे आहेत ती पाहण्याचा योग या निमित्ताने मिळतो आहे. पण तुम्ही राज्यसभेत गेल्यामुळे महाराष्ट्रात खूप जणांना हायसं झालं असेल, कारण एक स्पर्धक त्यांच्या अनेकांच्या आमच्या काही सहकार्यानं आनंद झाला असेल की बाबा स्पर्धेतून हे बाद झाले किंवा बाहेर पडले, आता इतरांना संधी चांगली मिळो अशा शुभेच्छा मी त्यांना देतो. पण तुम्ही असं म्हणजे इकडचा आपला सगळा उत्तम चाललेला खेळ सोडून त्या ग्राउंडमध्ये जायचं का? उत्तम खेळ चालला हे वरवर जरी दिसत असलं तर वास्तव तसं नाही आहे. म्हणजे हा विषय गेल्या 1.5-2 वर्षापासून मी स्वतः बारकाईने अनुभवतो आहे. निवडणुका तोंडावर येत आहेत. निवडणूक म्हटल्यानंतर खूप तयारी करावी लागते. दुर्दैवाने इथे काही तसं दिसलं नाही मला. मी 1.5 वर्षामध्ये शेवटी कसं आहे की मी अनेक उदाहरणं पाहिली
गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षापासून काँग्रेस नाही आहे आणि 27 वर्ष गुजरातमध्ये झाले असताना तिथे खालची अवस्था कार्यकर्ता शिल्लक राहिलेला नाही आहे. लेट्स बी फ्रँक अबाउट इट. आणि मग ती सगळा सेटअप, कारण शेवटी निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्याच बळावर नेटवर्कवर आपल्याला लढवाव्या लागतात. त्यांची ताकद लागते, त्यांचे प्रयत्नांची पराकाष्ठा लागते. एक तर उमेदवार काय करू शकत नाही. महाराष्ट्राची परिस्थिती हळूहळू त्याच वाटेने चालली की काय असं चित्र थोडंसं मला दिसत चाललं. म्हणजे जे आपण कोकणात पाहतोय आज, कोकणामध्ये काँग्रेस नावासुद्धा नाही शिल्लक राहिलेली आहे. खानदेशामध्ये काही ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत. मराठवाड्यात काही प्रश्न, म्हणजे हळूहळू आपण म्हणजे डाऊनस्लाईडवर आहोत असं एक जनरली फिलिंग येऊ लागली. आणि ज्या मनाने प्रयत्न एकजुटीने व्हायला पाहिजेत, किंबहुना नेतृत्वाने राज्यातल्या ज्या पद्धतीने ह्याची पूर्वतयारी करून, काय निवडणूक म्हणली की एक युद्ध पातळीवर सगळ्या गोष्टीची नियोजन करावं लागतं. एक स्ट्रॅटेजी आहे, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवावा लागतो, त्यांना बळ द्यावं लागतो, त्यांना जवळ करावं लागतं, त्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात. शेवटी तोही माणूसच आहे, त्याचाही फ्युचर निगडीत पक्षाशी निगडीत आहे. राजकारणामध्ये कसं आहे की प्रत्येकाला आपलं फ्युचर महत्त्वाचं वाटतं. एखाद्या जॉबमध्ये कोणी असलं तर आपलं फ्युचर काय, माणूस 2 वर्ष 3 वर्ष विचार करतो काय. अनेक कार्यकर्ते, अनेक नेते वर्षानुवर्ष वाट पाहतात की संधी मिळेल काही. आता सगळ्या संधी मिळू शकत नाही, पण इलेक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये आपल्याला निवडून येण्यासारखं पोटेन्शियल असलेले अनेक लोक आहेत. तर ह्यांचाही कुठेतरी विचार व्यवस्थितपणे करून तिथे संघटना बांधणी करणं, तयारी करणं, या सगळ्याच गोष्टी काही दिसत नव्हत्या मला. अशोकराव, पण तुम्ही राजकारण करण्याचं वय सुरू झाल्यापासून काँग्रेसमध्ये आहात. हो, म्हणजे तुम्ही 18-20 वर्षापासूनच ऍक्टिव्ह आहात. येस. तुम्ही पक्षाला बरंच दिलं, पक्षानं तुम्हाला बरंच दिलं, पण पक्षाची सगळ्यात अडचणीची स्थिती असताना आपण असं सोडून जाणं, तुम्हाला आतून असं कालवा नाही झाली की अरे आपण अशा वेळेला सोडून काय करणार का. असं आहे, ज्यांच्यावर जबाबदाऱ्या राज्य पातळीवर आहेत, जर ते एक कल्लीच कारभार होणार असेल, किंबहुना बैठका होतात, मीटिंग्स होतात, फक्त बैठक आणि मीटिंग फील्डवर जावं लागतं. बैठकीतून जे काही ठरतं त्याचं अंमलबजावणी करावं लागते, त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे, पॉलिटिकल स्ट्रॅटेजी ठरली पाहिजे, त्या पद्धतीने आपल्याला फील्डवर जाऊन काम करावं लागतं. ही ॲक्टिव्हिटी जवळपास दिसतच नाही आहे. त्यामुळे हे सगळे प्रश्न, म्हणजे पक्ष अडचणीत असताना हा विषय नाही आहे. अजून पक्ष ज्या पद्धतीने चालला आहे यातून काही चांगलं निष्पन्न होईल का, हा खरा प्रश्न आहे. नाही, पण त्याला पक्षाचं जर चांगलं निष्पन्न व्हायचं असेल तर तुमच्यासारखे ज्येष्ठ नेते जे आहेत ते जर राहतील तर पक्षाचं काहीतरी होऊ शकेल ना. जर तुमच्यासारखे नेते, आणि हे तुम्ही पहिले नाही आहात, गेल्या काही काळामध्ये सातत्यानं एकापाठोपाठ एक नेते पक्ष सोडून जात आहेत, तर मग तो पक्ष तुम्हाला वाटतं की त्याच्यातनं तो उभा राहील? पण रिस्पॉन्सिबिलिटी दिली, अकाउंटेबिलिटी असली पाहिजे ना. एखाद्या व्यक्तीवर जिम्मेदारी सोपवली, त्याची अकाउंटेबिलिटी असली पाहिजे की तुम्ही प्रमुख आहात, तुमचे रिझल्ट्स काय आले, तुम्ही काय रिझल्ट्स दिले, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण असं आहे की आपण जर प्रदेशाध्यक्ष पटोलेंच्याबद्दल बोलत असू तर त्यांच्याकडे सांगण्यासाठी वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये निवडून आलेले उमेदवार आकडेवारी पहा ना तुम्ही. गेल्या काही वर्षातलं एकंदरीत आता प्रत्येक जिल्ह्यातले सगळे कार्यकर्त्याशी मी संपर्कात आहे, ओळखी आहेत. अनेक वर्षापासून त्यांचा मी जीव लावला, त्यांना जवळच केलेला आहे. काही फार निराशा आहे. पण मग काँग्रेसचं तुमच्या लेखी भविष्य काय आहे? नाही, आजच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने आज चाललंय, आणि वेळ आता इथे लोकसभेला 15-20 दिवसावर लोकसभेची निवडणूक आलेली आहे, काय मला काही फारसे यातून आउटपुट मिळेल असं काही चित्र. या स्थितीला तुमचं काय मत आहे की प्रदेशाध्यक्ष जबाबदार आहेत? जबाबदार असं आहे की मी ज्या पक्ष सोडून गेलो त्यातून त्यांच्यावर ना माझा प्रश्न खरं तर असा आहे की याच्याबद्दल प्रदेशाध्यक्षांना जबाबदार धरलं पाहिजे का, ज्यांनी प्रदेशाध्यक्षांना ज्यांनी अपॉइंट केलं, जे मुख्य नेतृत्व करतात, मग ते राहुल गांधी, सोनिया गांधी, त्यांना जबाबदार धरलं? जबाबदार हे ज्यांच्यावर जबाबदारी सोपवल्या गेलेली आहे त्यांची जबाबदारी आहे, म्हणावंच लागेल त्यांना की त्यांनी जबाबदारी घेऊन त्यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत, तुम्हाला ज्यावेळेस नियुक्त केलं जातं काय अपेक्षा असते ना. मी माझं उदाहरण छोटं सांगतो, मी माझी स्वतःची तारीफ करायला बसलो नाही. मी कठीण काळ 26/11 नंतर मला ज्यावेळेस घटना घडली, मुंबईचे बॉम्ब ब्लास्ट ज्यावेळेस घडले, मला राज्याचा प्रमुख त्यावेळेस नेमलं गेलं. फार अवधी कमी होता, इलेक्शन 2 महिन्यावर येऊन ठेपलं होतं, आणि मी फार चिंतेत होतो. म्हटलं बाबा मी आता जबाबदारी घेतोय, पण कसं होणार, मुंबईची अवस्था काय, देशामधली अतिरेकी हमला झाला होता त्या पार्श्वभूमीवर हे कसं होणार सगळं.
पण जिद्दीने उतरलो, लढलो, एक कॉन्फिडन्सनी उतरलो, मेहनत घेतली आणि मुंबईच्या सर्वच्या सर्व जागा आल्या. महाराष्ट्रामध्ये 82 जागा त्यावेळेस विधानसभेच्या आणल्या, 16 का 17 लोकसभेच्या जागा त्यावेळेस निवडून आल्या. मला वाटतं हे एक लिडरशिप एकटं नाही पण कलेक्टिव्ह त्याच्यामध्ये एक मदत झाली सर्वांची आणि जागा आल्या आणि सत्ता फॉर्म केली. राष्ट्रवादीपेक्षा 20 जागा जास्त आल्या आमच्या. त्यामुळे रिझल्ट्स आहेत ना आपल्याकडे. मग तुम्ही म्हणता की अमुक जिल्हे काँग्रेसचे बालेकिल्ले आहेत, त्याच्या भागात आम्ही कामं केली म्हणून त्या जिल्ह्यात ते बालेकिल्ले म्हणायला मला जिल्हा म्हणायचं झालं तर आम्ही तो जिल्हा सांभाळला, नर्चर केला गेली एवढी वर्ष. सोपं काम नाही आहे ते. महापालिकेमध्ये जवळपास 82-83 जागापैकी 71-72 जागा निवडून आणल्या. सोपं काम आहे. सत्तेत नसताना, विरोधी पक्षात असताना आम्ही, फडणवीस सरकार त्यावेळेस महाराष्ट्रात होतं, 72 जागा आमची निवडून आल्या महानगरपालिकेमध्ये. जवळपास 11 नगरपालिकेपेक्षा 7-8 नगरपालिका आम्ही निवडून आणल्या. तर मुद्दा असा आहे की सगळं व्यवस्थित केलं, टीम चांगली असली, तयारी आपण केली आणि लीड करणारा माणूस प्रॉपर असला तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मी जे बोलतो आहे हे अनेकांच्या भावना आहेत, पण काही लोक बोलू शकतात, काही लोक बोलू शकत नाहीत. पण चिंता मात्र सर्वांना आहे की आपलं भवितव्य काय, आपलं भविष्य काय, निवडणुका तोंडावर आल्या, कसं होणार, आमचं कोण बघणार. पण तुम्हाला चिंता प्रदेशच्या नेतृत्वाची, केंद्रातलं नेतृत्व व्यवस्थित करते असं तुम्हाला म्हणायचं आहे? केंद्रातल्या लोकांना ब्लेम का करू, त्यांचा काय दोष आहे. त्यांनी ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली, जे निर्णय घेतले, पण ते तक्रारी केंद्र नेतृत्व नाहीच आहे. मला मी मुद्दाम सांगतो. पण मग आता असं आहे की तुमचे तर गांधी कुटुंबाशी एवढे निकटचे पूर्वीचे संबंध होते, तुम्हाला बाकी तर इथले तर लोकल लेवलच्या महाराष्ट्र पातळीवरचे जे काही प्रश्न असतील ते असतील, तुम्ही तर त्यांच्याशी बोलू शकता. असं आहे, या प्रश्नावर चर्चा झाली नाही असं नाही. ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थिती चर्चा दिल्लीत झाली, अनेक नेते होते, त्यामुळे मी त्यांना विद्यमान परिस्थिती काय आहे आणि काय करण्याची गरज आहे हे मी वेळोवेळी दाखवून दिलं, सांगितलं माझ्या चर्चेमध्ये. तुम्हाला त्रास नाही झाला गांधी कुटुंबाशी तुमचे असलेले सगळे संबंध तोडून तुम्हाला आता तुम्ही? असं आहे की हा निर्णय माझ्यासाठी मोठा निर्णय आहे, मी नाकारत नाही. आणि एवढ्या वर्षाचं असोसिएशन हा सोडत असताना निश्चितच थोडासा विचार खूप करा. त्यांच्या लेखी तर तुम्ही त्यांचा म्हणजे काय दगाच दिलात तुम्ही त्यांना या ठीक आहे, मी सोडल्यानंतर मी दगाबाज आहे, गद्दार आहे, ह्या गोष्टी मला तो लेबल लागणार आहे मी अपेक्षित. काय त्यांनी काय माझ्यावर स्तुती सुमनं उधळवी अशी अपेक्षा नाही. मला सगळीकडे चालतं आहे, त्यामुळे ठीक आहे, हे मी अपेक्षित केली होती. मी विचार केला बा आता राष्ट्रीय पातळीवर काम करूया, आपण संधी मिळते आहे तर करू, लेट्स वर्क. आणि काहीतरी इथे परफॉर्मन्स दाखवण्यासारखं या नवीन पक्षामध्ये जातो आहे, संधी मिळेल आणि ते काम करू. पण गर्दी खूप आहे तिथं आता. असू द्या ना, असू दे, काय होतं, इथे गर्दी कमी नाही आहे, जी काय आहे ते. पण म्हणजे आता सगळ्यांच्या, अजितदादा झाले, एकनाथ शिंदे झाले, आता तुम्ही आहे, तर मग काय इथंही पक्षाचं तसंच त्या पक्षांचं झालं तसं होण्याची शक्यता आहे? कुठल्या? जसे एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचं केलं, अजित पवारांनी राष्ट्रवादीचं केलं. मला असं आहे की मी तुम्हाला सांगतो, मी एकाही आमदाराला पक्ष सोडा सांगितलं नाही. माझ्या संपर्कात भरपूर लोक आहेत ज्यांच्याशी म्हणजे व्यक्तिगत संबंध आहे, पण एकाने सांगावं, मी कोणाला सांगितलं पक्ष सोडून माझ्यावर ये, एकाने सांगितलं नाही, त्यांचं करिअर मी खर्चाला खराब करू. पण प्रत्येकाच्या मनात जर मी समजून घेतलं तर प्रत्येकाच्या मनामध्ये भावना आहे की आमचं फ्युचर काय आहे. पण ते लोक तुमच्याशी बोलताना काय म्हणतात, तुम्ही आप आगे बढो हम पीछे? नाही, असं नाही, असं कोणीच बोललं नाही. मला अनेकांची गाठीभेटी मधल्या काळात होत होत्या, त्यांचं सगळं चिंतेत आहेत. विचारतो, खाजगीत विचारा काही लोकांना, सांगतील तुम्हाला काय होणार, कसं होणार. पण तुम्हाला असं वाटतं की आणखीन बरेच जण पुढच्या काळामध्ये? सांगणं कठीण आहे, मी तर त्यात माझं काही इंटरेस्ट नाही, परंतु आहे, चिंता आहे सगळ्यांना. म्हणजे तो प्रश्न सुटेल म्हणून मी विचारते, कारण आपण आता प्रदेशाध्यक्ष त्यांच्याबद्दल बोलत होतो. काय नक्की चुकत गेलंय, म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला गेला तिथपासून चुकलाय ती का? तर सगळ्यात घोडचूक आहे. म्हणजे मी तर त्याही वेळेस म्हणजे अजित पवार, उद्धव ठाकरे हे सगळ्यांनी फार नाराज झाले. ते म्हणजे तुम्ही एकतर्फी असा निर्णय घेऊन विधानसभेचं अध्यक्षपद आपण पाहतोय, नंतर ज्या घटना घडत गेल्या आणि विद्यमान अध्यक्षांनी सूत्र घेतल्यानंतर राजकीय ज्या काही घडामोडी घडल्या, कदाचित जर नाना तिथे अध्यक्ष राहिले असते तरी सरकारी गेलं नसतं आणि कदाचित पुढच्या गोष्टी टाळता आल्या असत्या. परंतु असं सोपं नाही ना, विधानसभेचं अध्यक्षपद एखाद्या मंत्रिपदाचा राजीनामा देणं समजू शकतो मी, पण विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा ही फार मोठी गोष्ट आहे. पण तुमच्या पक्षामध्ये याच्याबद्दलची चर्चा नाही झाली? माहीत नाही, मला तर काही कल्पना नाही. काय सांगता तुम्ही, तर ते टॉपचे 3 नेत्यांपैकी तुम्ही आहात. अध्यक्षपदाचा निर्णय संदर्भामध्ये अंतर्गत थोडं डिस्कशन झालं,
परंतु राजीनामा घेऊन दुसऱ्या माणसाची निवड करणं इतक्या वर्ष, एक तर पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याच कालावधीकरता रिक्त ठेवण्यात आलं पद ते. त्याच्यामध्ये कदाचित नाही, पण त्यांनी राजीनामा दिला ते तुमच्या पक्षामध्ये आज चर्चा झाली होती की नाही, की ते विधानसभेच्या अध्यक्षपद? पण असं आहे की ज्यावेळेस निर्णय होतात, आता मला सगळ्याच प्रक्रिया काही इथे सांगण्याची गरज नाही आहे, परंतु तो निर्णय चुकलेला आहे आणि ते जर घडलं नसतं तर कदाचित ही राजकीय परिस्थिती निर्माण झाली नसते. कारण सगळंच तिथे कलाटणी जी मिळाली महाराष्ट्र राजकारणाला या निर्णयापासून मिळाली आहे असं मला ठाम मत आहे. तुम्हाला या निर्णयापर्यंत येण्यासाठी आणखीन कोणते निर्णय चुकले होते? म्हणून मी काही ते चुका काढायला बसलो नाही. आपण आता नवीन पक्षाकडे वळलेलो आहोत, तिथे काम करण्यासाठी बरं, आता तुम्हाला जाऊन तिथं किती दिवस झाले? 3 दिवस झाले. 48 तास झाले असतील. 48 तास झाले. 48 तासामध्ये तुमचं आयुष्य काय बदललं? ते बदलायचं काय, राजकीय क्षेत्रामध्ये काम कर, माझ्यामध्ये बदलाव काय होणार या वयामध्ये? आता स्वप्नामध्ये कमळं फुलायला लागली? नाही, एकेकाळी कमळ पाहिल्यानंतर एक वेगळी भावना होती. आज प्रेम वाटायला लागलं. आता प्रेम वाटायला लागलं. आता कुठल्याही पक्ष असलेला आपल्या पक्षाचा हात पाहिल्यानंतर व आपल्या पक्षाचा झेंडा थोडंसं बदल भावना होत असते. स्वाभाविक आहे, जिथे ज्या पक्षात गेलो त्या पक्षाची त्याच्याची एक लॉयल्टी, अटॅचमेंट ही हळूहळू निर्माण होईलच. त्यातून काय पर्याय? तुमच्या मते आता ज्या पक्षाचा आपण आत्तापर्यंत कडाडून विरोध केला त्या पक्षामध्ये जाऊन बसायचं, तर त्याच्यामध्ये तुमच्या लेखी काय सगळ्यात मोठं चॅलेंज आहे? नाही, नॅशनल कॅनव्हास एक बसा तुलना जर केली, काँग्रेस ज्या पद्धतीने एकेकाळी देशभर काँग्रेस व्याप्ती होती, ती परिस्थिती भाजपची नक्की आहे. चॉईस वॉज बिटवीन अ पार्टी विच हॅज अ नॅशनल कव्हरेज, नॅशनल कॅनव्हास आहे त्याचा फार मोठा. काम करण्याला संधी देण्यासारखी भरपूर अनुभवी लोक आहेत त्या ठिकाणी. प्राईम मिनिस्टरनी ज्या पद्धतीने कामं गेल्या काही वर्षात केलेली आहेत आणि एक नॅशनल इमेज जी काही निर्माण झालेली हे मान्यच. आणि मी आता नाही बोलत आहे, विरोधात असतानासुद्धा काही गोष्टी ॲप्रिशिएट आम्ही करायचो व चांगले निर्णय होतात काही ठिकाणी. मग ठीक आहे, आता विरोधक म्हणून विरोधी पक्षाची भूमिका असलीच पाहिजे, कारण विरोधकच जर ॲप्रिशिएट करत राहिले किंवा प्रशंसा करत राहिले तर ते वेगळं इम्प्रेशन निर्माण होतं. पण सगळेच जण विरोधी पक्ष जर सत्तेत जाऊन बसले तर मग कसं होणार देशाचं, लोकशाहीचं? असलं पाहिजे, विरोधी पक्ष असलं पण कसं तुम्ही म्हणता, पण तुम्हीच जाऊन बसला तिथं ना, तुम्ही असता तर आहेत ना अनेक सहकारी आहेत, त्यांची तयारी कुठे बसायची तुमचं आता तुम्ही तिथं बसून त्यांना खुणावणार आहात आज ना. किती लोकांची इच्छा विरोधी पक्षात बसायची आहे, पण का असं होतं? म्हणजे कुणालाच विरोधी पक्षात का नाही बसायचं? असं आहे बघा, मतदाराचं एकंदरीत मानसिकता बदललेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाला वाटतं माझ्या मतदारसंघात काम झालं पाहिजे, डेव्हलपमेंट झालं पाहिजे, विकास झाला पाहिजे. आज मंत्री नव्हतो, या गेल्या 2 वर्षात मंत्रिपद आमचं सरकार गेलं आणि 2 वर्षात पण लोक आज येतं, साहेब रस्ताच करून द्या, साहेब अमुक करून द्या. अरे म्हटलं बाबा, आपण आता विरोधी पक्षात आहोत, पहिले मी 100 कामं मंजूर केली असतील, 2-3 करू शकेल. नाही साहेब तुम्ही करू शकता, तुम्ही केलंच लागेल. आता पहा बरं साहेब, म्हणजे कसं पहा बरं साहेब, इलेक्शन आहे आता, म्हणजे आता असं टोन झालेलं आहे. पण त्यामुळे आता प्रश्न असा आहे, आपण कितपत परफॉर्म करू शकतो हा एक चॅलेंज आहे. आज नवीन बदलते, आज परिस्थिती फार बदललेली आहे. मतदारांच्या अपेक्षा एवढ्या पोचलेल्या आहेत, म्हणजे उंचावलेल्या आहेत की आपण आता सगळ्याच फुलफिल करायचं असेल. नाही, पण अशोकराव, आता ही जी स्थिती आहे ना, की भाजप किंवा जनसंघ वर्षानुवर्ष ते विरोधी पक्षामध्ये बसले ना, खरी आहे मला. तर मग आता 10 वर्ष झाली भाजपचं, तर इतके म्हणजे विरोधी पक्षामध्ये असलेल्या काँग्रेसला इतकं घालमेल का व्हावे की त्यांना आणखीन 5 वर्ष बसायला लागेल, आणखीन 10 वर्ष बसायला लागेल? कदाचित त्यांच्या काम करण्याची पद्धती ही वेगळी आहे. त्यांच्या एकंदरीत कमिटमेंट ह्या निश्चितच संघाच्या किंवा RSSच्या कमिटमेंट निश्चितच वेगळ्या पद्धतीच्या आहेत. कामाची जी पद्धत आहे ती पूर्णपणे, आज उद्या मी राष्ट्रीय अधिवेशन उद्या आहे तिथे दिल्लीला मी चाललो आहे. आम्हाला कालच मला फडणवीस म्हणले की तुम्हाला यायचं आहे त्या अधिवेशनाला. म्हटलं मी म्हटलं खासदार व्हायचो आहे, अजून टेक्निकली व्हायचं आहे. म्हटलं जाहीर तर नाही, तुम्हाला निमंत्रित करण्यात आलेलं आहे. म्हटलं येतो, पण मग म्हटलं इन्व्हिटेशन वगैरे काय, ते ऑनलाईन लगेच मेसेज आला ना, ऑनलाईन. मग ते तुम्ही भरला, तुमची माहिती पाठवा आणि झालं, यू आर इन्व्हायटेड. अशी पद्धत कदाचित मला माहीत नाही इतर राजकीय पक्षामध्ये असेल नसेल, पण त्यांचं काम खूप जोरात चालू आहे. सगळ्या जिल्ह्यातल्या मतदारसंघामध्ये अभियानं सुरू आहेत, बैठका सुरू आहेत, बूथ लेवल कमिट्या, म्हणजे जे नेटवर्क पाहिजे, जे कदाचित मागच्या निवडणुकीत नव्हतं ते आज दिसू लागलेलं आहे. म्हणजे काम ॲग्रेसिव्हली चालू आहे. जे टार्गेट सेट केलं, एखादं कॉर्पोरेट कंपनी ज्या पद्धतीने काम करते, मी प्रशंसा करायला या ठिकाणी बसलेलो नाही आहे, पण जी फॅक्ट आहे कम्पॅरेटिव्हली आपण काय करतो आहे.
उलट मी सुद्धा माझ्या मतदारसंघात आज नाही, गेल्या अनेक वर्षापासून एका व्यवस्थित पद्धतीने सगळं करतो आहे. प्रदेशच्या ज्यावेळेस महाविकास आघाडीच्या बैठका होत होत्या, मी सगळ्या डाटासहित मी त्यांना तिथे माझी बाजू मांडत होतो की मला माहिती आहे कुठल्या सीट्स चांगल्या आहेत, कुठे प्रॉब्लेम आहेत, कुठे येऊ शकतात. कारण आज अनेक वर्षाचा अभ्यास आहे. मला असिस्ट करणारी टीमसुद्धा निश्चित चांगली होती. ती कदाचित आमच्या सहकारी मित्रांकडे असतील, पण काही दिसत नव्हतं मला. म्हणजे अनफॉर्च्युनेट सांगतो मी काय ती तयारी त्यांना कदाचित कागद घ्यायची गरज नाही. अभ्यास इतका पाठ आहे की ते सहज बोलून जातात. कागदाची गरजच नाही आहे. त्यामुळे मला माहीत नाही कसं, म्हणजे एकंदरीत तुम्ही या चॅलेंजेस कसं, आज सगळं बदलले चित्र. लोक म्हणजे आता इलेक्शन हा मॅनेजमेंटचा भाग जो इलेक्शनचा आहे निवडणुकीचा, तर तुम्ही इथे आज दाखवता स्क्रीनवर, तुम्ही ओपिनियन पोल दाखवता, प्री पोल अलायन्सेस दाखवता, पर्सेंटेज ऑफ वोटिंग काय अपेक्षित ते दाखवता. याला एक काहीतरी आधार आहे ना, देर इज सम कॅल्क्युलेशन बिहाइंड इट. तर आम्ही एवढे निर्णय मोठे घेत असताना जर आमची काहीच तयारी होणार नसेल तर मग यू आर शूटिंग इन द डार्क. तुम्हाला काहीच माहीत नाही, अंधारात गोळ्या मारतोय आपण, काय चाललंय काय, असा विषय आहे. पण थोडक्यात तुम्हाला जर कामं व्हायची असतील तर सत्तेत सहभागी होण्यावाचून गत्यंतर नाही काय आहे. अंशी ह्या गोष्टी आता लोकांच्या हा मतदाराची मागणी आहे. ही तिथले आमदार म्हणतो आता बजेटमध्ये कामच आलं नसतील आमदारांची, तो काय करणार आमदार? सांगणार मी विरोधी पक्षात आहे आणि मी कामच मिळत नाहीत, मला अधिवेशनामध्ये तरतूद झाली नाही मला, हे आता ऐकण्याची मनस्थिती नाही लोकांची. पण मग मजबुरी असं तुम्हाला वाटतंय कसली? सत्तेत सहभागी होण्याची? सत्तेत सहभागाची मजबुरीचा विषय नाही आहे. तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर यू हॅव टू परफॉर्म. हाऊ टू परफॉर्म? विरोधात राहून परफॉर्म नाही करू शकत? करू शकतो ना. मग तेवढी तुमची धमक पाहिजे, कामं करून घ्यायची. पण तुमची तर होती ना. नाही, ती माझी एकट्याचा विषय नाही आहे. पण मी एकटा निवडून येणं माझ्यासाठी काही मोठी गोष्ट नाही आहे. मी एकटा सभागृहात येणं हा विषय नाही आहे. पक्ष निवडून येणं सभागृहात महत्त्वाचं आहे. पण तुम्ही पक्ष सोडून पक्ष कसा निवडून येतील ना, खूप बाकी भरपूर लोक आहेत, त्यांची आहे क्षमता, करू शकतील ते. म्हणजे कुठल्या पक्षाबद्दल बोलतात? काँग्रेसचं म्हणतोय मी काँग्रेस सोडल्यामुळे काँग्रेसचं काय नुकसान होईल असं अनेक लोक बोलतात. ते गेल्यामुळे काय पक्षाचं काय राहिलं काय? तुम्हाला काय वाटतं? असे मी कोण म्हणतो, मी त्यांच्या कॅपॅसिटीज बद्दल मला काही. तुम्हाला काय वाटतं, नुकसान होणार आहे की नाही होणार आहे? मला कशाला म्हणतो, माझं जे काय व्हायचं ते माझं चांगलं होईल किंवा वाईट होईल. पण जे आज पक्ष चालवत आहेत कदाचित त्यांना कॉन्फिडन्स आहे आणि मला शुभेच्छा आहेत त्यांना माझ्या. चव्हाण सर, खरं तर कायम जी टीका होते काँग्रेसवर ती अशा पद्धतीची आहे की घराणेशाही आहे यात, एकेकाच कुटुंबाला खूप गोष्टी दिल्या जातात आणि जे आम्ही करत नाही असं, म्हणजे भाजपचे मोठे नेते कायम म्हणत असतात. आता तुमच्या कुटुंबाला काँग्रेसनी सगळ्या प्रकारची पदं दिली, आमदारकीची तिकीटं सुद्धा तुमच्या घरात एकापेक्षा जास्त, एका वेळेला एक. पण म्हणजे तुम्हाला मिळालं, पत्नीला. आता ज्या बातम्या येतात त्यात असंही बोललं जाते की तुमच्या मुलीचा पण काही इच्छा आहेत राजकीय. पहिली गोष्ट म्हणजे हा विषय माझ्यासाठी नवीन नाहीच आहे. म्हणजे माझी सुरुवात ज्यावेळेस राजकारणात 1975-76च्या वेळेस मी केली, त्यावेळेस घराणेशाही, शंकरराव चव्हाणांचा मुलगा, हे लेबल ज्यांनी लावलं त्यांचीच मुलं, पुतणे, अमुक तमुक, ज्यावेळेस राजकारण आली. अच्छा, मुलं पण आहेत आणि पुतणे पण. आता जे काय असतील तुम्हाला इतिहास मी सांगायची गरज नाही आहे. कारण 75मध्ये ज्या वेळेस मी राजकीय क्षेत्रात उतरलो आणि लोकसभेची निवडणूक ज्यावेळेस पहिली लढली मी, त्यावेळेस मला वयाच्या 26व्या वर्षी मी खासदार झालो, लोकसभेत गेलो. पहिला माझ्यावर हाच ब्रँड होता, अरे घराणेशाहीतून आलेला आहे, हे काय याचं मेरिट आहे, अमुक तमुक. ते पुढे गेल्यानंतर ज्यांनी आरोप केले त्यांचीच मुलं, त्यांचेच पुतणे, त्यांचेच अमुक तमुक सर्व आले. त्यानंच तो विषय बंद झाला. वृत्तपत्रांनी दखल केलं, बंद केलं, ते सगळे एस्टॅब्लिश झाले, अमुक तमुक झाले. आता पुन्हा विषय तो सुरू झाला. माझं काय म्हणजे सोयीनुसार हा विषय वापरला जातो. टीका करणारी मंडळी सोयीनुसार ह्याचा वापर करत असते. मला वाटतं कोण येतं आणि कोण जातं म्हणण्यापेक्षा लोकांमध्ये ॲक्सेप्टेबिलिटी हा विषय निवडून एवढा शेवटी ना. इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये तुम्हाला शेवटी कोणाचा मुलगा, कोणाची मुलगी, कोणाचा सून, कोणाची बायको हे जर असेल तर शेवटी निवडून द्यावं लागतं लोकांनी. इफ लोकांची चॉईस असेल तर व्हॉट इज रॉंग. पण असाच मी काही त्याला पुरस्कर्ता या गोष्टीचा नाही आहे. कार्यकर्त्यांनाही सांभाळावं लागतं आणि मी महाराष्ट्रात अनेक कार्यकर्ते घडवले, नेते घडवले, माझी मदत त्यांना झाली. आता नवीन पिढीला मी संधी देण्याचं काम मी करू शकलो ज्यावेळेस मी नेतृत्व माझ्याकडे होतं. अनेकांना केलं. पण माझा मुद्दा एवढंच आहे की हा सोयीनुसार हा सगळा शब्द वापरला जातो आणि ज्यांना आता इतिहास लोक विसरून गेली, मागचे काळा सगळेच लक्षात येईल. पण तुम्हाला वाटतं मुलींनी यावर राजकारणात? आता आरक्षणच आपण पुरस्कर्ते आहोत, 50% आरक्षणाचीच भूमिका आपण स्वीकारलेली आहे महाराष्ट्रात. पण एकूण आत्ताचं जे राजकारण आहे ते बघता तुम्हाला वाटतं की मुलींनी यावं आपल्या?
काय हरकत आहे. माझ्या स्वतःच्या माझ्या स्वतःच्या मुलीच्या बाबतीत मला बोलायचं एवढंच आहे, हा चॉईस तिचा आहे. मी काय तिला अजूनही काही सांगितलेलं नाही. अजून तिचं इन्क्लिनेशन मला स्पष्ट कळत नाही की खरंच उतरायचं आहे. आणि त्यासुद्धा जे बघतायत रोज एकमेकाविरुद्ध जे काही चिकलफेक सुरू आहे अमुक तमुक, या राजकारणाला फारसं प्रतिसाद पुढची जनरेशन कितपत देईल. कारण हे जे रोज एकमेकाविषयी ज्या पद्धतीने सुरू आहे ते थोडंसं नवीन पिढीला आणि लोकांना सुद्धा आवडत नाही आहे. आपल्याकडे समज एवढाच आहे की मी तुम्हाला शिवाय तुम्ही मला शिवाय द्यायला फार प्रसिद्धी आणि तुम्ही मीडिया रोज दाखवते, लोकांना आवडत नाही. लोकांना फक्त आवडतच नाही असं नाही, लोकांना बऱ्याच गोष्टींचं आश्चर्य सुद्धा हो, वाटतंय. स्वाभाविक. त्याच्यातला एक भाग असा आहे की ज्या पक्षामध्ये तुम्ही एवढी वर्ष काम केली त्या पक्षाची एक विचारधारा होती, धर्मनिरपेक्षता हे त्या पक्षाचं प्रमुख आणि पहिलं मूल्य होतं. आता तुम्ही ज्या पक्षामध्ये जाताय तो पक्ष मायनॉरिटीचं राजकारण करत नाही, तो पक्ष मेजॉरिटीचं राजकारण करतं. हिंदुत्ववाद ही त्यांची ओळख आहे, उघडपणे सांगितली जाते. आता जेव्हा तुम्ही धर्मनिरपेक्षतेपासून हिंदुत्ववादापर्यंतचा प्रवास करे, तर अशोक चव्हाण या व्यक्तीसाठी तो प्रवास कसा असणार आहे? हे पहा, मी एकदमच कन्क्लुजनला आज येणार नाही की हा प्रश्न तसा एखाद्या नवीन माणसाला नवीन पक्षात जात असताना अनेक प्रश्न आहेत डोळ्यासमोर, पण ग्रॅज्युअली ह्याच्यामध्ये आपल्याला कशा पहिल्यांदा विषय माझ्या दृष्टीने महत्त्वाचा जो आहे तो डेव्हलपमेंटल अँगल त्यातला महत्त्वाचा आहे. मोदीजींचं जे घोषवाक्य आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास, हे जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे ती तंतोतंत आज पाळल्या जात आहे. एक टार्गेट ओरिएंटेड देशाचा विकास होत आहे, महाराष्ट्राचा विकास होत आहे. आणि मी राज्यात महाविकास आघाडीचं असतानासुद्धा राज्यात जी काही कामं केली त्याचं निश्चित गुडविल आहे लोकांमुळे. आणि त्यामुळे आज रेल कनेक्टिव्हिटी चांगली आहे, आज रोड कनेक्टिव्हिटी देशामध्ये नॅशनल हायवेज आणि अमुक चांगली इम्प्रूव्ह झालेली आहे. सॅटेलाईट्स आपण लॉन्च केलेले आहेत, चंद्रयान आपण लॉन्च केलेलं आहे, नॅशनल इंटरनॅशनल फोरमवर एक वेगळी इमेज निर्माण झालेली आहे. अशा अनेक प्लस पॉईंट्स आहेत. मला वाटतं की त्यातून बरंचसं चांगलं झालेलं हे नाकारता येणारच नाही. पण अशोकराव, तुम्हाला कधी नेमकं लक्षात आलं की मोदीजींच्या समोर राहुल गांधींचा पाडाव लागणार नाही आणि त्यामुळे आता आपण मोदीजींच्या मी राहुलजींची तुलना मोदींशी करतच नाही. पहिली गोष्ट म्हणजे राहुलजींची वेगळ्या पद्धतीचं कामकाज आहे. एक विरोधी पक्ष नेता म्हणून ते त्यांच्या पद्धतीने लोकांची मनं वळवण्याचा प्रयत्न करत असतात, ठीक आहे त्यांची, पण त्यांची तुलना मी मोदींशी करत नाही. शेवटी देशाचे प्राईम मिनिस्टर म्हणून जो त्यांचा ऑरा आहे किंवा जो त्यांचा एकंदरीत आहे काम करणं, तो निश्चितच त्यात फरक आहे राहील. पण म्हणजे आपण यांचा जो ऑरा आहे तर त्याच्या पुढं काँग्रेसचा किंवा आपला निभाव लागणार नाही, हे तुम्हाला रिअलायझेशन नेमकं कधी आलं? निभाव लागणार असं म्हणत नाही मी. हा विषय महाराष्ट्रापुरती सीमित यासाठी केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये संधी असताना जर त्या संधीचा उपयोग होत नसेल तर इट इज अ लॉस्ट ऑपॉर्च्युनिटी. आणि हे आज नाही की गेल्या 2-1.5 वर्षापासून सातत्याने मी हे अनुभवतो आहे. त्याच्यामुळे थोडंसं अनइझीनेस होतं की मग ठीक आहे ते काय करणार काय. आणि मग अशा पद्धतीने जर आपण असं राहिलो तर मग सफोकेशन, ठीक आहे. त्यापेक्षा म्हणलं आपण ठीक आहे राजकारण आता किती वर्ष करायचं, राजकारण करायचं तर बघू आपण जे काय व्हायचं. पण मग हाच विचार जो आहे की किती वर्ष करायचं, तर मग सगळ्या प्रकारच्या तडजोडी करून करण्यापेक्षा थांबावं असा विचार तुमच्या मनात नाही का आला? नाही, इट इज टू अर्ली मी टू क्विट असं माझं मत आहे. म्हणजे इतक्या लवकर मी राजकीय क्षेत्रात का सोडू? लोकांनी जर मला एक्सेप्ट केलं तर मी का सोडू? वेळ अजून मी निश्चितच मी लोक सांगण्याच्या अगोदर मी क्विट करेन मी सांगतो मुद्दा तो विषय नाहीच आहे. परंतु मला वाटतं वयाच्या 65व्या वर्षी अजून काही दिवस आपल्याला राजकीय क्षेत्रात काम, सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल ही अपेक्षा आहे. तुमच्या लेखी मगाशीचा जो प्रश्न होता ते सगळ्यात मोठं चॅलेंज तुमच्यासाठीचं काय आहे, म्हणजे आता नव्या पक्षात रुजताना? नाही, चॅलेंज असं मी काही स्पेसिफिक काही म्हणणार नाही. उलट काम करायला भरपूर राज्यसभेमध्ये एकतर सभागृहामध्ये माझ्या पद्धतीने मी काम चांगलं केलेलं आहे, इथे सुद्धा केलेलं आहे, लोकसभेतसुद्धा केलेलं आहे. नॅशनल लेवलला काम करत असताना एक खूप चांगली. पण तुम्ही मगाशी पण सुरुवातीला म्हटलात की तुम्ही नॅशनल लेवलला काम करणार, तुम्ही राज्याच्या राजकारणात लक्ष नाही घालणार आता? नाही, पक्षाने सांगितलं तर असं तिथे एक काम करायची वेगळी पद्धत आहे असं एक जनरल फिलिंग आहे माझं. तर ज्या काही जबाबदाऱ्या पक्ष सोपवेल त्याप्रमाणे करू. नारायण राणेंकडून काही टिप मिळाल्या? नाही, काल बऱ्याच वर्षांनंतर त्यांचा मला फोन आला, म्हणजे 2 दिवसापूर्वीच. आणि ते काय योगा वेलकम म्हणाले. वेलकम नाही, स्वागत आहे, खूप अभिनंदन. म्हणजे हे राज्यसभेचं सुरू होतं तर ते म्हणाले तुमचं स्वागत आहे, अभिनंदन वगैरे त्यांनी असं माझं केलं. पण मला एका सहकार्याने सांगितलं, साहेब विचित्र योगायोग आहे. म्हणजे काय?
मग तुम्ही आले की ते जातात म्हणे. अरे म्हटलं बाबा माझं येणं आणि त्यांचं जाणं, अरे बाबा कृपया ते असं काहीतरी तुम्ही सांगू नका. हां, माझे त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. त्यांचा स्वभाव वेगळा आहे, थोडा म्हणजे गरम माणूस आहे. मी थोडं हिशोबाने डिप्लोमॅटिकली हँडल करून उगाच वाद कुठे घालायचे कुठे काय, म्हणजे माझी पद्धत वेगळी आहे. त्यामुळे त्यांचे माझे संबंध चांगले राहा, कधी रागवायचे माझ्यावर नाराज व्हायचे, ती त्याला मी चालून घेतलं, काय हरकत नाही. पण काल परवा फोन आला होता आणि बरं वाटलं, पण फोन कशा करता आला मी त्याला घाबरून गेलो म्हणून. परंतु एक मित्रत्वाचे संबंध आहेत आणि धाडसी माणूस आहे, ठीक आहे. चव्हाण सर, असं आहे की तुम्ही आरामात पक्षांतर तर केलं, पण तुमच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? म्हणजे इतकी वर्ष कार्यकर्त्यांनी आपलं रक्त आटवायचं, गोष्ट तिथं खरी आहे. पक्ष नाही, उभा मी सांगतो ना. करायचा, आणि आता ज्यांच्या विरोधात त्यांना लढायचं होतं त्यांच्यासोबतच जाऊन गळ्यात गळे घालायचे. त्यांना जमणार आहे का हे सगळं? माझ्या जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये थोडीशी अवस्था ही आहे, मी नाकारत नाही. पण मी त्यांना सांगितलं, तुम्हाला राहायचं असेल काँग्रेस राहा तुम्ही म्हटलं. मी त्यांना बिलकुल आमदारांना तेच सांगितलं. आणि माझ्या सहकारी जे माझ्याबरोबर मी त्यांना इतके वर्ष कोणाला नगरसेवक केलं, जिल्हा परिषद मेंबर केलं, काही आमदार मी केले, तर मी त्यांना सांगितलं सर्वच माझ्याबरोबर यावं असं अपेक्षित नाही. तुमच्या मतदारसंघातली जे काही केमिस्ट्री आहे ते लक्षात ठेवून तुम्हाला वाटतं ते राहायचं राहा म्हटलं, ठीक आहे, त्याला काय फरक पडतो. सर, तुम्ही आता राज्यसभेत गेलात आणि तुमच्या समोर असणाऱ्या तुमच्या जुन्या अध्यक्षा सोनिया गांधी, त्याही राजस्थानमधनं राज्यसभेत आल्यात. तुमच्यासाठी काय डिफिकल्ट असेल, मोदींचं कौतुक करणं का सोनिया गांधीवर टीका करणं? सोनिया आपण गांधींवर वस्तुनिष्ठ भूमिका मला मी अनेक लोकांच्या अपेक्षा होत्या की गेल्याबरोबर मी तिकडे शिव्या घालायला सुरू करायची. म्हटलं अजिबात नाही. म्हटलं मी ज्यांच्याबरोबर मी गेल्या 40-50 वर्ष राहिलो, ज्याचं नेतृत्व मी मान्य केलं, ज्यांना मी या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी आशीर्वाद मला ज्या गांधी कुटुंबाने दिला, त्यांच्याबरोबर 48 तासाचा मी शिव्या द्यायला सुरुवात करावं, म्हटलं हे जमणार नाही मला. ठीक आहे, एक तात्विक विरोध म्हणण्यापेक्षा आपल्या अपेक्षा भूमिका मांडत असताना हे मला मान्य आहे. लोक माझ्याकडे निश्चित तुलना करणार की ABPमध्ये 10 वर्षापूर्वी काय बोलले, आता काय बोलले, असं तुलना होण्याची मला कल्पना आहे. त्यामुळे मी त्यावेळेसुद्धा असं काही बोललेलो नाही, मोदींच्या बरोबर बोललो नाही आणि सोनियाजीच्याबद्दलही काही वेळ अपशब्द वापरलेला नाही. काय मला स्वभावतच नाही. काय करायची गोष्ट, ठीक आहे, तुम्ही तुमचा परफॉर्मन्स दाखवा, तुमची भूमिका मांडा तुम्ही, त्यासाठी इतरांना शिव्या द्या. आणि ज्यांनी तुम्हाला इतकं लहानाचं मोठं केलं त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून काहीतरी बोला, हे माझ्या स्वभावात नाही आणि गरज पण नाही मला असं करायची. पण तुमच्यावर खूप आरोप केले जातात. गेल्या 4 दिवसात वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले. काही ठीक आहे, आरोपासाठी आरोप होते, पण काही खूप गंभीर होते. त्यातला आता म्हणजे हंडोरेंबद्दलचा आरोप, तो म्हणजे गेल्या वेळी जेव्हा विधान परिषदेची निवडणूक झाली तेव्हा हंडोरेंना कट करून तुम्ही पाडलं, असा एक आरोप तुमच्यावर झाला. अशोक चव्हाणांना कट करणं येतच नाही, उलट अनेकांनी माझ्यावर कट केले, पण मी कोणावर कट कधी मला पहिली गोष्ट म्हणजे हंडोरे हे माझे अतिशय जवळचे सहकारी म्हणून त्यांना मी मानतो. माझ्या निवडणुकीच्या प्रचाराला ते अनेक वेळा आले. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचा एक चांगला दलित चेहरा आहे, त्यांना पुढे नेलं पाहिजे या भूमिका माझी नेहमी राहिलेली आहे. आणि राज्यभरात त्यांच्या काही लोकांचा विरोध त्यांना असतानासुद्धा मी त्यांना खूप गुरुदास कामतांच्यापासून ते गुरुदास कामतांचे कार्यकर्ते होते, मुंबईचे महापौर राहिलेले आहेत आणि मग त्यांना आपण पुढे नेलं पाहिजे ही भूमिका होती. त्यांना तिकीट देण्यामध्ये सुद्धा मी माझी भूमिका मांडली होती की दिली पाहिजे. आता मी काही क्रेडिट घ्यायला बसतो नाही, मी त्यांना सांगितलं पण नाही, पण ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस त्यांना दिलं पाहिजे हीच माझी भूमिका होती. आता मुद्दा असा आहे की विधान परिषदेची निवडणूक आता महाराष्ट्रात घोडेबाजार झालेला आहे. म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे होती ती काळजी घेतल्या गेली नाही, नंबर 1. दुसरी गोष्ट, माझं मतदान त्यांच्या कोट्यामध्ये माझं नावच नव्हतं. म्हणजे माझ्यावर व्यक्तिगत आरोप कोणी करत असेल, काल काही वृत्तवाहिन्यांनी दाखवलं की अशोक चव्हाणांनी हंडोरेंना पाडलं. कशाला 1.5 वर्षात का बोलणार नाही, की 2 वर्षात का बोलणार नाही? तुम्ही जे बोलतायत ते त्याच वेळेस बोलायला पाहिजे होतं ना. तर मुद्दा असा आहे की हंडोरेंच्या मतदारांच्या यादीमध्ये जे कोटा वाटून दिला होता, काही 24 का 25 दिले होते, तर त्या 24-25 आम्ही नव्हतो. किंवा ज्यांच्याबरोबर आरोप अशोक चव्हाणांच्याबरोबर ही माणसं होती, त्यातले क्वचित कमी लोक होती जी त्यांच्या कोट्यामध्ये जो कोटा वाटून दिला होता, मग तुम्ही 24 मतं द्यायची हंडोरेंना, तुम्ही वाई जगतापांना एवढी मतं द्यायची. मी असं कधी केलं नाही. अशोक चव्हाण कशाला करेल? काही कारणच नाही ना, मला काय करायचं नाही पाडून. व्हॉट वॉज माय इंटरेस्ट मला माहीत नाही. त्यावेळेस जो घोडेबाजार झाला, जो आर्थिक व्यवहार तिथे झाले असं स्पष्ट मत आहे. म्हणून माझी इच्छा नेहमी राहिलेली आहे की हे मतदानचं राज्यसभेचं मतदान आहे, ओपन वोटिंग आहे, घोडेबाजार होऊच शकत नाही. मत दाखवा आणि वोटिंग करा. तिथे एवढं गोपनीयतेचा एवढा दुरुपयोग आहे
की सगळा खरेदी विक्रीचा व्यवहार होतोय, पुरुष ते प्रूव्ह करणं अशक्य आहे, शोधणे अशक्य आहे. आणि महाराष्ट्रात पहिली वेळ नाही, अनेक वेळा MLCच्या इलेक्शनमध्ये मतं फुटलेली आहेत. सर्वच राजकीय पक्षांना फटका बसलेला आहे. तुम्ही कोणाकडे अंगुली निर्देश करताय? कोणी केला? म्हणजे घोडे बाजार जर झाला होता आणि जी काळजी घ्यायला हवी होती ती जर नाही घेतली गेली तर असं आहे, निवडणुकीमध्ये खूप बारकाने रात्र बसून एक तर ते ज्याला प्रेफरन्शियल वोटिंगचा विषय इतका किचकट आहे, ते समजावं लागतं. मतदान कोण, आता अनेकांना काही गोष्टी आवडतात, काही लोकांना लोक आवडत नाहीत, अशा अनेक विषय आहेत. प्रत्येकाचे व्यक्तिगत हेवे दावे कुठे आहेत, कोण बघत बसणार. पण अशोकराव, जेव्हा एकनाथ शिंदेचा विश्वासदर्शक ठराव होता त्या दिवशी तुम्हाला पोचायला हा दुसरा विषय जो गैरसमज ते काय होतं मी खरंच नाही मला सांग, एक मिनिट, आपण हा तुला विषय समजून घेण्यासारखा आहे. त्याच्या अगोदर स्पीकरचं इलेक्शन झालं, मला आठवत असेल. राहुल नार्वेकरांचं मतदान त्याच्या एक दिवस अगोदर झालं. त्या मतदानाच्या वेळेस मी तिथे होतो सभागृहामध्ये. त्यावेळेस राहुल नार्वेकरांना काँग्रेसपेक्षा किंवा महाविकास आघाडीपेक्षा जास्त मतं मिळाली. पण त्या दिवशी स्पष्ट झालं ना की महाविकास आघाडीला मतं किती आणि शिवसेना, भाजप आणि अजित पवार अजित पवार त्यावेळेस राष्ट्रवादीच होते म्हणते, ती किती मतं मिळाली. त्यावेळेचे किती जण तिथे राहिलेत ते आता बघायला लागेल. तो विषय ते काही लोक तर नेमके कळतच नाही कोणी कुठल्या पक्षात आहे, मी कुठल्या बाजूला आहे, तो भाग वेगळा. परंतु त्यावेळेस पहिल्या दिवशी फ्लोर टेस्ट स्पष्ट झाली की बहुमत त्यांच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही निवांत झाला. एक नाही का ना, हा झाला पहिल्या दिवशी. त्यावेळेस म्हणजे पॅटर्न स्पष्ट झालं की महाविकास आघाडीपेक्षा विद्यमान जे सरकार आहे युतीचं, त्यांच्याकडे मतं जास्त आहेत. दुसऱ्या दिवशी मी ज्यावेळेस निघालो, अर्थात निघायला थोडासा उशीर झाला, मी गेटला पोहोचलो, पाऊस पडत होता. बघत होतो ना, ऐका तुम्ही कसे ऐका ना, एक समजून तर घ्या. मी ते थिएटर जे आहे कोपऱ्यावर तिथे तिथपर्यंत पोचलो आणि पाऊस सुरू झाला आणि तितक्याच गेटजवळ पोचलो, जेमतेम 3 का 4 मिनटं झाली असतील आणि मी सभागृहात पोचले पण दरवाजे बंद झाले. आता ऐकायची गंमत अशी आहे की ज्या वेळेस अशा प्रकारचे विश्वासदर्शक किंवा अविश्वास ठराव येतो ना, नॉर्मली पहिल्यांदा चर्चा होते. ही आत्तापर्यंतची प्रथा बघा, मागचा इतिहास सगळा काढा, पहिला चर्चा होते आणि शेवटी मतदान होतं. इथे उलटं झालं, पहिलं मतदान झालं आणि नंतर त्याच्या अभिनंदन ठराव झाला. नंतर आता ही जी रिव्हर्सल झाली त्याच्यामुळे फक्त यायला 2 का 3 मी एकटा नव्हतो, 10-12 माणसं तिथे. सगळ्यांच्याच बद्दल संशय आहे ना, त्यामुळे म्हणजे आता हे काय ठरवून थोडी आले सगळे, ठरवूनच तुम्ही गेला नाहीत वेळेत असं तेच तर आहे ना तुमच्याबद्दल आक्षेप. 3-4 मिनटं हे फक्त उशीर झाला आणि आलो आणि लॉबीमध्ये फोटोही काढलो. आम्ही हजर राहायचं नव्हतं, आलं समोर आलो नसतो ना मी, कारण तुम्हाला दाखवायचं होतं की आम्ही येतोय. ठीक आहे, आता कोणाला काय म्हणायचं म्हणलं, पण ज्याचं बहुमत आदल्या सिद्ध झालं आम्ही कसा प्रयत्न, तुम्ही तर पळत पण येताना आम्ही बघितलं, तुम्ही धावण्याचा करत तुम्ही. अनेक लोक आली अशी सकाळी एवढं वेळेवर सभागृहात मतदान होईल असं कोणाला वाटलंच नाही. 2 का 3 मिनटं फक्त उशीर झाला, सभागृहात दरवाजे बंद झाले. आम्ही स्पीकरला चिठ्ठी पाठवली की कृपया आम्हाला मध्ये मतदान करायला येऊ द्या. ते पोहोचले का त्यांच्यावर विचार ते अलाव केलं नाही त्यांनी, आता मग काय करणार. अशोकराव, 2 प्रश्न आहेत. एक, तुमच्या निर्णयाचं जे टायमिंग आहे त्याच्या 2च दिवस आधी श्वेतपत्रिकेत आदर्श इश्यू हा परीक्षणाधीन म्हणून आला, हा एक प्रश्न. आणि जर तुम्ही काँग्रेसमध्ये निराश होतात तर तेच नैराश्य घेऊन तुम्ही मवियाच्या बैठकांमध्ये जात होतात का? कारण वारंवार जेव्हा बैठकांनंतर जी पत्रकार परिषद होते त्यात सातत्याने तुमच्या बोलीमध्ये देखील आम्हाला एक पत्रकार म्हणून नैराश्य दिसत होतं की या मविया आघाडीचं काय होणार. नाही, पहिल्यांदा श्वेतपत्रिकेचा आणि या विषयाचा अर्थात काही संबंध नाही. म्हणजे मला माहिती नव्हतं हे सगळे, मला नंतर कोणीतरी सांगितलं की अशा भाषणामध्ये उल्लेख या गोष्टी झाला. पण मला काय वाटतं, हा विषय म्हणजे शिळ्या कडीला ऊत आणण्यासारखा. किती वर्ष झाले? 15 वर्ष होऊन गेली या गोष्टीला. आता 15 वर्ष दर 5 वर्षाला विषय काढतात. हा दर 5 वर्ष झाली की हा विषय काढतात प्रत्येक. आता तो मुद्दामून काढलाय. नाही, एक मिनिट आहे का. या प्रकरणानंतर मी जवळपास 3 निवडणुका लढलो, 2 विधानसभेच्या, 1 लोकसभेला निवडून आलो. 2014मध्ये या लोकसभेच्या इलेक्शनला या विषयानंतर मी निवडून आलो. सगळ्यात शेवटचं तिकीट माझं जाहीर झालं, पण निवडून आलो मी. विधानसभेच्या 2 निवडणुका लढलो, त्या निवडून आलो मी. 1 लोकसभा पडलो, 2 निवडणुका निवडून आलो मी. म्हणजे हा विषय काही लोकांमध्ये असा रुजलेला नाही, काय क्षुल्लक विषय जो अजूनही तसा त्या मेरिटवर काहीच नाही आहे. कशामुळं तो कशातनं विषय का निर्माण झाला तो? ठीक आहे, ज्यांनी केला त्यांना विचारला पाहिजे. आता कोणी केला सोडून द्या, आता काय बोलायचं. बेस्ट इज फॉरगॉट, सोडून द्या. तुम्हाला जर एखाद्याला असं सांगायचं, तिसरा विषय मी काय विचार तुमचा राहिला
आणि नाही, नैराश्य नैराश्य काँग्रेसमध्ये जर तुम्ही इतके निराश आहेत 1.5-2 वर्ष, तर तेच नैराश्य घेऊन तुम्ही मवियाच्या बैठकांना जात होता. सातत्याने वाटत होतं की या वर्ष 1.5 वर्षामध्ये काहीतरी बदलेल, एक अपेक्षा होती. आढावा झाला, काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये मी गेलो, तिथे विषय मांडले, चर्चा महाराष्ट्रात झाली, आमच्या बैठका व्हायच्या, एक काहीतरी आउटपुट मिळून त्याच्यामध्ये काहीतरी इम्प्लिमेंटेशन होईल. आता आमचं छत्तीसगडमध्ये अधिवेशन झालं, आमचं राजस्थानमध्ये आमचं पक्षाचं अधिवेशन झालं. तर या सगळ्या अधिवेशनामध्ये जे काही ठराव झाले, जे निर्णय झाले, याचं कुठे इम्प्लिमेंटेशन व्हायला नको. मी तर म्हणेन आमच्या सहकारी मित्रांना जबाबदारीने विचारलं पाहिजे की हे जे निर्णय झाले त्याची अंमलबजावणी काय झाली. जे निर्णय एवढ्या परिश्रमातून राजकीय ठराव घेतले, आपण निर्णय घेतले, कशा पद्धतीने भूमिका मांडायची, हाऊ टू गो अहेड, रोडमॅप दिला, त्याचं इम्प्लिमेंटेशन करायची जबाबदारी कोणावर आहे. पण ते होतच नसेल तर आपण विचार करतो आज होईल, उद्या होईल, 15 दिवसाला होईल, 20 दिवसाला होईल. आणि पब्लिकली आम्ही कधीच बोललो नाही. आजही मला नाव कोणाचं मला घ्यायचं नाही, पब्लिकली मी कुठलंही क्रिटिसाइज केलं नाही पक्षामध्ये असताना सुद्धा, आणि आजही मला कोणावर व्यक्तिगत ब्लेम करायचा नाही आहे. पण आता मग काही बोलायचंच नाही आणि तोंड बंद करायचं आणि बुक्याचा मार खायचा आणि म्हणजे चाललंय उत्तम चाललंय मुक्त हे त्यामुळे आपण स्वतःला फसवतो आपण. पण तुमच्या बाबतीमध्ये की हे तुमचं जे नैराश्य होतं हे तुम्ही भाजपच्या कानावर घातलं का त्यांनी हेरलं आणि त्यांनी ते अप्रोच झाले? नाही ते त्यांनी हेरलं किंवा काही नाही, पण त्यांना त्यांचं इंटेलिजन्स भरपूर आहे त्यांच्याकडे, काय चाललंय, पण तुम्हाला अप्रोच कोण झालं, येता का असं कोणी विचार? देवेंद्र फडणवीस सुडी घालून वगैरे भेटले रात्री शिंदे सारखं. बोलू त्या विषयावर, योग्य वेळेस बोलू. आता पण नाही, हे तर सांगा की तुम्ही अप्रोच झालात का ते अप्रोच झाले? आता काही समजा शेवटी रिझल्ट आला तो महत्वाचा, बाकी काय सांग, योग्य वेळ सांगतो तुम्हाला. बरेच इंटरेस्टिंग विषय आहे, सांगू. अच्छा, जे निर्णय होत गेले किंवा जे काही घडलं त्यात आहेत एफर्ट. पण हे तर सांगा की ही सगळी प्रोसेस किती दिवसांची होती? शेवटी ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. का असं की 1.5 वर्ष तुम्ही भाजपशी इकडनं होतात आणि तसं करायची गरज पडली नाही, कधीच नाही पडली. मग लोकांना माझा स्वभाव माहिती आहे, असं मी बॅकस्टॅबिंग कधी करत नाही किंवा अशा पद्धतीने काम मला आवडतं. बरं, किती 1.5-2 महिन्यांपासून सुरू होतं? कारण चर्चा तर अशोकराव ही तुम्ही ह्याच्यात कुणालाही आश्चर्य वाटलं नाही, कारण ही चर्चा गेल्या अनेक काळापासून होती की तुम्ही जाणार, इलेक्शनच्या तोंडावर जाणार, अनेकांना घेऊन जाणार. घालवायची प्रोसेस होती की लोकांची घालवायची प्रोसेस, जाणार 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 म्हणजे गोबेल्स थेरी असते ना, तसं म्हणाय जाणार जाणार जाणार, ठीक आहे जातो. तुमच्या बरोबर ज्यांची नावं घेतली जात होती ते पण आता येणार का? मग ते पण जाणार जाणार जाणार, मग ते पण येणार 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 असं आहे? ज्याची त्याचं हे निर्णय ज्यांनी त्यांनी घ्यायचे असतात. योग्य वाटेल तिथे राहतं राहावं, ज्याने वाटतं यावं, मला काही म्हणणं नाही. तुमच्या लेखे असतील ना की यांनी यावं असं तुम्हाला वाटणारे नेते काँग्रेसमध्ये? खदखद आहे, नैराश्य आहे, पुढं काय होईल याची गॅरंटी नाही. आणि जो निवडून येईल तो स्वतः ताकदीवर निवडून येईल. म्हणजे जो काँग्रेसमध्ये जरी राहिला तो जो काही निवडून येईल तो त्या ताकदीवर येईल, तो कोणाच्या आशीर्वादाने येणार नाही, तो ताकदीने स्वतः निवडून येईल. असे अनेक मातब्बर काँग्रेसमध्ये आजही आहेत, पण ते स्वतःही निराश आहेत की हे कसं व्हायचं. तुम्हाला असं वाटतं की तेही तुमच्याच मार्गाने चालतील? सांगणं कठीण आहे. आता राजकीय परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यात वेगळी आहे, गणितं वेगळी आहेत. पण अपेक्षा लोकांना असते सत्तेमध्ये यावं, अपेक्षा असतेच ना, का असू नये. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करायच्या अगोदर मवियाच्या सर्व प्रमुख बैठकींना उपस्थित राहत होते. त्याच बैठकीत मध्ये तुमची जी काय रणनीती ठरायची त्या तुम्ही भाजपला सांगायची असा आरोप तुमच्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय, तो खरा आहे का? म्हटलं पृथ्वीराज, मला माहीत नाही पृथ्वीराज चव्हाणांनी आरोप केला आहे की नाही, मी पहिल्यांदा ऐकतो आहे. पण हे जर खरं असेल तर मला वाटतं की त्यांनी माझ्यापेक्षा अधिक सातारा जिल्ह्याचा अभ्यास केला तर जास्त चांगलं होईल. तिथे काय चाललं आहे काय नाही, काय बोलायचं. आता आमचे सहकारी आहेत, आम्ही कधी बोललो नाही एकमेकांच्या, असं काही शब्द वापरलं नाहीत. अशा प्रकारचे ॲलिगेशन ते मी असताना बोलले असतं फार चांगलं झालं असतं. समोर बोलत आलं, हिंमत पाहिजे माझ्यासमोर बोलायची. मी जर माझ्या पक्षासंदर्भामध्ये बाहेर कुठे जाऊन काही बोललो उचित नाही आहे, आणि मी असं कधी कधी करणार नाही, अशी माझी सवयच नाही आहे. अशोक चव्हाण साहेब, तुम्ही जेव्हा नॉर्मली बोलता किंवा मग टीका करतानाही तुमचा कुठे स्तर जाताना बघायला मिळत नाही. मात्र भाजपमध्ये आत्ताची जर का काही फळी बघायची तर खूप जहरी टीका आपल्याला होताना बघायला मिळते. अगदी सर्वोच्च नेते जर का बघायचं तर ते देखील जहरी टीका करतात. तुमच्यावर पण झालेली आहे, तुम्हाला डीलर वगैरे म्हणून देखील उल्लेख झालेले आहेत. कशा प्रकारे बघताय या सगळ्याकडे? मी तुम्हाला या विषयावर माझं मत स्पष्ट आहे की महाराष्ट्रातला राजकीय जो प्रहार सुरू आहे चौकडून, तो अतिशय वाईट आहे. ही वैचारिक नसून व्यक्तिगत दुश्मनीचं स्वरूप त्याला प्राप्त झालेलं आहे. लोकांना वाटतं की शिवराळ भाषा वापरल्यावर ते लोकांना आवडतं, प्रसिद्धी जास्त मिळते, TRP वाढतो, लोकांना खूप हे आवडतं. असं अजिबात नाही आहे.
आणि त्यामुळे मला तर माझ्या संस्कृतीमध्ये, माझ्या शिकवणीमध्ये, माझ्या बॅकग्राऊंडला मी असं कधी मला वाटलं नाही की अशा पद्धतीचा माणसा तोल माणसाने शब्दबाण जो असतो त्याला सुटल्यानंतर तो म्हणजे एक हिंदीमध्ये जसं एक शेर आहे की दुश्मनी जम के कर मगर जब दोस्ती की गुंजाइश हो तो शर्मिंदा ना हो. याचा अर्थच एवढा आहे की उद्या जर एकमेकांची मैत्री करायचा वेळ झाली तर खाली बघायचं, किमान तोंडाला तोंड तरी देता आलं पाहिजे, बघता आलं पाहिजे, एवढी तरी आपले संबंध असले पाहिजे. काय चाललंय तुमचा हा तुमचा व्हिडिओ मागचा खूप व्हायरल झालाय. तुमचा हाच शेअरवाला व्हिडिओ फार व्हायरल झाला आणि तेव्हापासून अशोकरावांनी सेटिंग करून ठेवलं होतं असं म्हणून. ठीक आहे, काय म्हणायचं म्हणा, डीलर म्हणा, सेटर म्हणा, काय म्हणायचं म्हणा, ठीक आहे, मग मी आहे तो आहे. मला सांगा की ही जी आत्ताची स्थिती आहे, तुम्हाला काय लोकसभेच्या इलेक्शन्स आता अगदी तोंडावर आले आहेत, तुम्हाला काय चित्र दिसतं? महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं चित्र काय राहील असं तुम्हाला वाटतं? नाही, आज तरी जे ओपिनियन पोल्स किंवा जे सर्वे झालेले आहेत ते कितपत रिअलिस्टिक आहे हा त्यातला एक विषय आहे. पण बऱ्यापैकी सर्वे लोकांनी व्यक्त केलेले आहेत. परंतु वातावरण चांगलं आहे, सगळंच चांगलं आहे. कोणासाठी? नाही, सगळ्यांसाठी असं आहे. कुठे 26 आहेत, कुठे 22 आहे, कुठे महाविकास आघाडी म्हणतं, कुणी 26 आहे म्हणतं, कुणी म्हणते भाजप 22वर आहे. एक मधल्या काळात जे काही सर्वेज रिसेंटली आले, मला वाटतं ही इनिशियल स्टेज आहे. कालांतराने ही परिस्थिती जी आहे ही कशा पद्धतीने मेहनत केली जाते, कशा पद्धतीने प्रचार केला जातो ह्याचं बरंच अवलंबून आहे. म्हणजे संधी दोघांना आहे. जर भाजपने मेहनत घेतली तर भाजप पुढे जाईल आणि भाजपला. तुम्हाला काय चित्र दिसतं? काय लोकसभेचं चित्र कसं राहील महाराष्ट्रात? लोकसभेमध्ये तर केंद्रामध्ये भाजपचं सरकार येण्याची परिस्थिती, तिने टार्गेट सेट केलेलं आहे, त्या पद्धतीने काम होतं आहे. म्हणजे नुसतं भाजपच्या नावावर नाही, पंतप्रधानांचा एक ऑरा, त्यांचं जे एकंदरीत व्यक्तिमत्व आहे त्याचा बेनिफिट भाजपला तो निश्चितच एक एज आहे, ॲडव्हान्टेज आहे. परंतु आज तशी तयारी आहे ना तशी. पण महाराष्ट्रात काय? नाही, मग तशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. तुमच्या लेखी महाराष्ट्रामध्ये 48 पैकी किती जागा भाजप जिंकू शकते? मला आज इतक्या लवकर मी काही ओपिनियन देऊ शकत नाही. मी नुकताच इथे आलेलो, त्यामुळे एकंदरीत काय परिस्थिती आहे मलाही समजून घ्यायची आहे. कारण मी आतापर्यंत मवियाच्याच एकंदरीत मवियाचं काय होईल असं तुम्हाला वाटतं? किती जागा येतील मवियाच्या आत्ताच्या तयारी तुमच्या दृष्टीनं? आत्ताची जी स्थिती आहे तर महाविकास आघाडी चिंताजनक आहे. एक तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आणि शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर नेमकं लोकांचा मॅन्डेट अजून आपण बघितलेला नाही आहे, हे मान्यच करावं लागेल. लोक म्हणतात उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे, कोणी म्हणतं पवारसाहेबांना सहानुभूती आहे, कोणी म्हणतं अजित पवारांना ॲग्रेसिव्हली काम करतायत, त्यांचं प्रयत्न खूप जोरात सुरू आहे, कोणी म्हणतंय एकनाथ शिंदेंचं आज निर्णय धडाधड घेत आहेत, लोकांना भेटत आहेत, हे करतात ते करतात. म्हणजे एक मिक्स्ड रिॲक्शन लोकांच्यामध्ये आहे. आता मॅन्डेट शेवटी आता एखाद्या ट्रेंड जर कळाला, आता मग एकही इलेक्शन झालं ना, नगरपालिका नाही, जिल्हा परिषद नाही, कुठल्याच निवडून झालं ना महाराष्ट्रामध्ये. हे पक्ष फुटल्यानंतर कुठलंच रिॲक्शन आतापर्यंत आपल्याला मध्ये झाल्या ना. सगळ्या पक्षांनी आमच्याच सगळ्यात जास्त म्हणून जागा सांगितल्या. ते ग्रामपंचायती काय म्हणतात, ते ग्रामपंचायत इलेक्शनला तसं फारसं काही मी महत्त्व आहे इलेक्शनला, परंतु कुठला पक्षाची ग्रामपंचायत असं फार क्वचित होतं. आणि आलेला मी आमची झालं असं म्हटलं लोक म्हणतात. त्याचा अर्थ नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा आकडा हा पक्षाची रिअलिस्टिक पोझिशन अजिबात सांगत नाही. मला स्पष्ट मत आहे. कारण पक्ष लढत नाही इलेक्शन, त्या गावातल्या ज्या गट तट असतात त्यातून इलेक्शन होतं. पण चव्हाण साहेब, 2019 साली काँग्रेसनं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाऊन महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय हा काँग्रेससाठी फायद्याचा ठरला की तोट्याचा ठरला असं तुम्हाला वाटते 4 वर्ष मागे जाऊन पाहताना? फायद्याचा ठरला असता जर काँग्रेसला अधिक योग्य पद्धतीने मंत्रिमंडळामध्ये स्थान किंवा काम करायला वाव मिळाला असता, हे मान्यच करावं लागेल. ते मिळालं नाही. जेवढं इफेक्टिव्हली व्हायला पाहिजे तेवढं झालं नाही, हे मान्यच का. त्यामुळे अनेक सगळं कसं आहे, शेवटी या कोलेशन पॉलिटिक्समध्ये मर्यादा आहेत. तिथे काम करत असताना राज्याच्या चाव्या कोणाच्या हातामध्ये हाही विषय आहेच. निधी कसा मिळतो, कुठल्या भागात मिळतो, कुठे मिळत नाही, आमदारांच्या अपेक्षा होतात, पूर्ण होत नाही, अशी सगळी बंधनं होती. पण ते झालं ते चांगलं झालं असं तुमचं मत आहे का? नाही झालं म्हणजे ह्याच्यापेक्षाही चांगलं करता आलं असतं, पण ते तेवढं अचीव होत नाही. इतकी आयडिओलॉजिकल रिस्क घेऊन ते केलं. नाही, आयडिओलॉजिकल रिस्क म्हणजे सत्तेमध्ये यायचं होतं, हा एक त्यातला भाग होताच. पण अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेबरोबर अलायन्स करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही लोकांनीच आग्रह धरला होता.
आम्हीच सोनिया गांधीजींना भेटलो. त्यांच्या तयारी नव्हती त्यावेळेस त्यांची, पण आम्ही जाऊन विनंती केली होती की आपण हे केलं तरच महाराष्ट्रामध्ये भाजपला बाजूला ठेवू शकतो, ही भूमिका होती आमची, मान्यच करावं लागेल. आणि त्यानंतर सरकार स्थापन झालं. तर त्यांचं फार रिलक्टन्स होता की पण काँग्रेस त्याच्यामध्ये खुश सुखी नव्हतं त्या अलायन्समध्ये. अलायन्समध्ये असं की तर छोटी अलायन्स पार्टनर काम करत असताना मर्यादा असतात. म्हणजे एका पक्षात सरकार असताना सुद्धा 100% लोक सॅटिस्फाईड नसतात. या 3 पक्षात सरकार होतं आणि त्यामुळे मर्यादा होताच त्याच्यामध्ये. त्यामुळे काही कामं झाली परंतु त्याला मर्यादा आल्या. एकच आहे, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे, काँग्रेसला आता किती सेर राहील आणि महाविकास आघाडीत कुठल्या पक्षाला किती जागा मिळतील, तुमचा अंदाज? नाही सांगणं, मला अजून त्या लेवलला आलोच नाही. म्हणजे चर्चा जी काही झाली त्यातून फार कमी जागा, ज्या पारंपरिक जागा राष्ट्रवादीच्या आहेत किंवा शिवसेनेच्या आहेत किंवा काँग्रेसच्या आहेत, अशा जागेवर जवळपास तडजोड झाली म्हणावं लागेल. पण अशा काही जागा आहेत की या ठिकाणी अजूनही चर्चा झालेली नाही आहे. जवळपास एक 14-15 जागा अशा असतील की ज्याच्यावर अजूनही काही तोडगा निघत नाही आहे, तिथेच गाडी अडकलेली आहे. आणि प्रयत्न झाले पण नंतर बैठका होणं, जवळपास 2 तारखे शेवटची बैठक झाली, त्यानंतर बैठकच नाही. आता बैठकच नाही तर केव्हा होणार हेच माहीत नाही. आता हे असं असेल तर कसं होईल. म्हणून माझा विषय जो परत मी सांगतो आहे की हे सगळं ओपनच ठेवून चालत नाही ना. आता इलेक्शन आले 8 दिवसांना चर्चाच नाही आपली, 8 दिवस कसं करणार आहे. बाकीचे पक्ष तडजोडी झाल्या, बैठका झाल्या, सीट शेअरिंग झाली, पुढे गेले, फील्डवर काम चालू आहे. आणि इकडे 2 तारीखनंतर बैठकच नाही. ही फॅक्ट आहे. विचार तुम्ही आमचे जे संजय राऊत साहेबांना विचारा, जे रोज स्तुती सुमना आमच्यावर उधळत आहेत त्यांना तुम्ही विचारा, किंवा ते माझे चांगले संबंध आहेत. आता ठीक आहे, स्वाभाविक आहे. हो ना, बाजूला होतो. हां, पण ते टोन मी इथे गेल्यावर त्या टोनच बदलून गेला त्यांचा, तेव्हा ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे हिरिरीने अमरावतीची जागा द्या, ही जागा द्या वगैरे असे मागत होते. म्हणजे मी पक्षाच्या असेपर्यंत शेवटच्या दिवसावर पक्षाचं काम केलं, टिल द लास्ट डे. जरी माझा निर्णय नेक्स्ट डे जायचा होता तरी सुद्धा शेवटपर्यंत मी काम केलं. असं नाही की मी 8 महिनाभर घरी बसलो, असं काही केलंच नाही. मी काम करतो. तुम्ही तुमचा हा निर्णय गांधी कुटुंबाला व्यक्तिगत पातळीवर तुम्ही बोलून कुणाला कळवला, सांगितलं तुमचं कुणाशी, मी आता चाललोय असं कुणाला सांगितलं तुम्ही? मी चाललोय असं म्हणणं उचित नव्हतं, पण मी माझी एकंदरीत जी भूमिका होती ती माझ्या श्रेष्ठींना कल्पना होती की काय एकंदरीत आहे. थांबा असं कोणी म्हटलं नाही, नका जाऊ, बघू, सोडून द्या तो विषय. सर, एंड नोटला एक छोटासा प्रश्न आहे माझा. येस. आत्ता लोकसभेचे प्रचार सभा सुरू होतील आणि प्रचार सभेला तुम्ही मराठवाड्यात बऱ्यापैकी तुमचं मोठं नाव आहे, तर मतदारांच्या डोळ्यात डोळा टाकून जय श्रीराम म्हणायची घोषणा, जय श्रीरामच्या घोषणा द्यायची तयारी तुम्ही केली आहे, करताय? मला सांगा, जय श्रीराम म्हणजे आम्ही काय रामाला मानत नाही का? तुम्हाला माहीत नाही, मी माझ्या जिल्ह्यामध्ये पोस्टर लावले रामाचे. मी काही बाकी नाही, फक्त रामाचं त्याच्यावर तस्वीर लावली, म्हणजे एक ते पोस्टर लावलं. आणि ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको संमती दे भगवान, ही माझी त्याच्यावर खाली स्लोगन आहे. म्हणजे काही रामाच्या आम्ही राम कोणा एका पक्षाचा किंवा असं काही विषयच नाही माझ्यासाठी. शेवटी प्रत्येकाच्या भक्तिभावाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे रामाला मानणं ह्यातून काय राजकीय भूमिकाचा विषय नाही आहे. मी त्यावेळेसुद्धा केलं होतं. आणि जय श्रीराम म्हणलं तर काय चुकीचं काय? मुद्दा तसा नाही आहे. माझा बेसिक माझी थीम जी राहणार आहे ती माझ्या वर्किंगवर, मराठवाड्याच्या विषयावर, महाराष्ट्रातल्या विषयावर बोलू आपण. बाकी ठीक आहे, राजकीय भूमिका घेऊच ना. म्हणजे इलेक्शनमध्ये काही राजकीय भूमिका घ्यायची असं नाही आहे, घ्यावंच लागेल. सर, घरातलं वातावरण बदललंय का? आहे तसंच आहे. घरामध्ये राजकीय वातावरणाला आम्ही अजिबात शिरू देत नाही. छोटं कुटुंब आहे, 2 मुली, आम्ही, माझी मिसेस आणि मी. वी आर हॅपी फॅमिली. घरात राजकारण त्यांना कन्व्हिन्स करायला लागलं का त्यांच्या आग्रहामुळे तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागला? त्यांचा आग्रह नव्हता, उलट थोडं बहुत त्यांचं मत वेगळं होतं, पण ठीक आहे. म्हणजे घरातल्यांचा विरोध डावलून तुम्ही आता हा घरोबा केला आहे. त्याच प्रश्नाला थोडंसं पुढे येतो सर. नांदेडमधनं येतो मी तुम्हाला, अमिताभाबींना, श्रीजाताईंना नांदेड जिल्हा फिरताना बघितले, पिंजून काढताना बघितले, काँग्रेस रुजवताना बघितले. आता तुम्ही काँग्रेस सोडली आहे, त्या काँग्रेसला तुम्ही मिस करता का, कराल का? आणि त्यांना लोकसभेसाठी कसं कन्व्हिन्स कराल त्या कार्यकर्त्यांना ज्यांना तुम्ही कालपर्यंत काँग्रेसी म्हणून रुजवत होतात? असं आहे की गेले 40-50 वर्षापासून आमचं कुटुंब हे काँग्रेसी आहे, काँग्रेसला मानणारं आहे. आणि काँग्रेस जिल्ह्यामध्ये जी काही वाढवली ही मनापासून आम्ही काम केलेलं आहे. हा निर्णय घेत असताना सोपा निर्णय नव्हता ना. आपण
स्वतःच हे मान्यच करावं लागेल. इट वॉज अ बिग डिसिजन फॉर मी. हा निर्णय छोटा नव्हताच. त्यामुळे हा निर्णय घेत असताना खूप विचार करावा लागला. पण शेवटी वातावरण एकंदरीत पाहिल्यानंतर ठरलं ठीक आहे, आता निर्णय घ्यावा लागेल. अटॅचमेंट असते, वादच नाही, पण ते अटॅचमेंट कुठेतरी माणसाला एखाद्या दिवस सोडून पर्यायी विचार करावा लागतो. तो मी केला. कार्यकर्त्यांच्या अडचणी ह्याची मला जाणीव होती, पण ठीक आहे म्हटलं, आता कार्यकर्त्यांना मी म्हणून जबरदस्ती केलेली नाही. तुम्ही तुमचा निर्णय घ्यायला मोकळा आहात. मतदारसंघातसुद्धा कार्यकर्ते बरेचसे जुळत आहेत, काही लोकांच्या मर्यादा आहेत. ठीक आहे म्हटलं, माझी काही तक्रार नाही आहे. परंतु माझी भूमिका जी मांडत असताना मला काही संकोच वाटण्याचं कारण नाही. त्या अगोदरसुद्धा मी व्यक्तिगत पातळीवर जाऊन कधी विरोध हा इतर मला म्हणजे उलट सांगतो, मला भाजपमधली आमदार जे माझ्या जिल्ह्यातले आहेत त्याचे माझे पहिल्यापासूनच चांगले संबंध, ते निवडून आल्यानंतरसुद्धा त्याचे माझे चांगले संबंध आहेत. आणि त्यामुळे त्यांचं व्यक्तिगत भांडणच नाही त्याचं माझं. पक्षीय वाद ठीक आहे, त्यांच्या निवडणुकीत ते वेगळं आम्ही वेगळं, पण वाद कसले म्हणजे ही उदाहरणं मी सभागृहात बघितलेली आहेत. माझ्या वडिलांपासून आजपर्यंत पाहतो आहे. एक काळ असा होता की विरोधकांनी याच्यामध्ये सभागृहात खडाजंगी व्हायची, पण बाहेर गेल्यानंतर मात्र मित्राचे संबंध राहायचे. म्हणजे त्याला एक वेगळं हे असतं. आता सगळं बदलत गेलेलं आहे आणि ते काही योग्य नाही असं माझं मत आहे. बरं, आता अगदी शेवटचं की आत्ता तुमच्या मनामध्ये हुरहुर आहे जास्त का असं एक उत्साहानं तुम्ही म्हणजे काय तुमची भावना काय आहे आत्ताची या क्षणाला? तुम्हाला काय वाटतं तुमचं वडली जबाबदारी? तुम्ही असं आहे की तुम्हाला आनंदी आहे का, तर तुम्ही ठीक आहे असं म्हणता त्यामुळे प्रश्न विचारला मी. तुम्ही असं की उत्साह आहे आता चालू राज्यसभेत, आता राज्यसभा गाजवणार, दिल्लीत राज्य करणार. लोकसभा पाहिल्यानंतर राज्यसभा आणि लोकसभा हे काय नवीन राहिलं का आम्हाला? त्यामुळे तसं तुम्ही असं आहे की आता मंत्री व्हाल. नाही, मी काय तसं म्हटलेलं नाही. मी अरे नाही असं म्हणतोय. लोक हेच म्हणणार, परत तिथे काही नवीन प्रॉब्लेम निर्माण करतील माझ्याकडे. मी कुठलेच पण असं काही काही जोशात येऊन तुम्ही असं दिसत नाही, म्हणून मी म्हटलं की आहे ना उत्साह आहे ना, काय असं वाटत खुशी नाही का मामला आहे ना? असं वाटत नाही का? असं का वाटत तुम्हाला? असं अजिबात नाही. निर्णय विचारपूर्वक घेतला, निर्णय घेतला आणि त्या निर्णयात टिकून मग पुढे जायचं आपल्याला. आहे काय? व्हेरी गुड. चला, आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. धन्यवाद. चव्हाण साहेब, तुम्ही काँग्रेस सोडलीत, पण तुमच्यातली काँग्रेस गेलेली नाहीये असं स्पष्ट दिसतंय. कारण कोणताही प्रश्न ज्याचं तुम्हाला थेट उत्तर द्यायचं नव्हतं ते टोलवण्याची, हसून टोलवण्याची अगदी खास कला जी तुमची आहे ती तुमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय का घेतला, त्यावेळेस कुणाशी बोललात, यातल्या कुठल्याही उत्तराचा तुम्ही आम्हाला सुगावा लागू दिलेला नाहीये. एनिवेज, तुम्ही एबीपी माझाच्या स्टुडिओमध्ये आलात, माझा कट्टा कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा राज्यसभेच्या नव्या कारकिर्दीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि माझा कट्टामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. थोड्याच वेळात भेटूया 10च्या बातम्यांमध्ये. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.